सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय सर्व शेतकरी बांधव, या ठिकाणी वाळूजनादांनी आत्ताच एक प्रश्न मांडला ओतूर मार्केटचा आणि माझा प्रश्न आहे नारायणगाव मार्केटचा. 2019 साली पप्पू चव्हाण म्हणून व्यापाऱ्याला माल दिला होता. त्याचे बरेच पैसे थकलेले आहेत. वारंवार मार्केट कमिटी साहेबांना विनंती करून त्या पप्पू चव्हाणचे पैसे आज तगायत 1 रुपया आम्हालाही मिळाला नाही. आणि आम्ही सांगून सुद्धा त्या सांगतात की फक्त त्याच्या क्षेत्रावर बोजे चढवलाय, हे केले ते केले, पण त्याचा निकाल कधी लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही माल दिलाय आडसऱ्याला आणि हे सांगतात पप्पू चव्हाण. साहेब ऐका तुम्ही, आम्ही माल दिलाय आडसऱ्याची आमच्याकडे पट्टी आहे आणि तुम्ही पप्पू चव्हाणचं नाव सांगताय. हे काही मला मिनिंग कळालं नाही. तुम्ही बोजा चढवायला पाहिजे आडसऱ्यानं, आमचा संबंध आडसऱ्यां काही. आणि तिसरी गोष्ट लायसन तुम्ही देता, पैसे आम्ही गोळा करायचे का? लायसन कोण देतं त्यांना? तुम्ही देता. एक मिनिट, तुमचा प्रश्न सगळं बोला, मला मी देतो ना उत्तर. सांगा. लायसन तुम्ही माझ्याकडे, मी अध्यक्ष आहे, माझ्याकडे बोला, मी देतो ना उत्तर. तिकडे बोला, ते मी देतो ना, बोला. हा झालं, अजून झालं का तुमचं? हा हे पहा, मी मागे बोललो, आता हे कांद्याचे पट्टे रामदास शेठ बोलले तसं नुसतं तिथे ते बसलेत. आमचा तुम्ही सरपंच असू द्या, माझा गरीब शेतकरी असू द्या, श्रीमंत असू द्या, 5 वाजता जातो, कष्टाच्या घामाचा पैसा आहे. माझ्या शेतकरी मार्ग कोणत्या पक्षाचा, माझ्या जवळचा माझा नातेवाईक, आम्ही केलं नाही. 10 लोकांना कारवाई केली, फक्त हे 2 जण राहिलेत आणि चव्हाण पण राहिलाय. आणि चव्हाणच्या याच्यावर बोजा चढलाय, त्याने पतसंस्थेत प्रकरण केले. या महिन्यात ते पैसे आमच्या सरपंचाचे मिळले जातील, कधी लिलावाचे प्रश्न येत नाही. 1 मिनिट, ते अडसरी बिरसरी ते जाऊ दे, त्याच्यावर कारवाई मी करीन. तो अशी कुणी कोणाच्या मागे लपतं त्याला लपू देणार नाही. तुम्ही म्हणता माझा प्रश्न, आम्ही पप्पू चव्हाणला माल दिलाच नाही, आम्ही आडसऱ्यांना माल दिलाय. तुम्ही आडसऱ्यांच्या याच्यावर बोजा चढवायला पाहिजे. तुम्ही पप्पू चव्हाणचं सांगूच नका ना मला. नाही मला, मी नाही सांगितलं तुम्हाला, मी नाही सांगितलं. तुम्ही सांगितलं. नाही 1 मिनिट. हो काय झाले ते खुलासा करा. त्याचा काय प्रकार आहे? संधारक आहे, दोघांवरही कारवाई चालू आहे. आडसरेवर पण आहे ना? हा, आडसरेवर पण आहे. ऐका, आपल्याला तुम्ही म्हटलं तसं मला काही कोणी नाही, दोघांवर कारवाई आहे हा मला माहित नव्हतं. मला प्रकाश शेठ म्हटले की नाळगावच्या लोकांचे 9 लाख रुपये आहे, त्याने प्रकरण केलेलं आहे. लक्षात घ्या, जप्तीचा प्रश्न नाही बोजा, आणि ते वसूल करून तिथं आपण लगेच पैसे त्याचे देतोय. आणि बाकीच्या लोकांचे पण सगळ्यांचे दिलेत, याचे ते दिलेत, आणि आडसरेवर पण कारवाई केलेली आहे. अहो साहेब, प्रकरण करायला 6-7 वर्ष लागतात का? मग शेतकऱ्यांनी काय खायचं काय ते तुम्ही सांगा ना. मी स्वतः ट्रान्सपोर्टिंग करतो कुमशेत ते नारायणगाव. त्या शेतकऱ्यांना पैसे कुठून देऊ? ते शेतकरी इथं आले, काय करू सांगा तुम्ही? 1 मिनिट सरपंच, त्याच्यावर 1 मिनिट. ते प्रक्रिया जी आहे, शेवटी कायदा संचालक मंडळ हातात घेऊ शकत नाही. बरोबर ना? तुम्ही लायसन देताय ना, तुम्ही लायसन देताय ना, लायसनची प्रक्रिया काय ते सांगा. चला, तुम्ही लायसन देताय ना, रद्द केलं ना? तुम्ही क्रिटिकल विषय त्यांचे आणि जामीनदारांचे जे काय प्रॉपर्टी घेतली होती ती जमीन महसुली कायद्याप्रमाणे कलेक्टर साहेबांकडे वसुलीसाठी प्रस्ताव आपण पाठवला. त्यांनी मान्य तहसीलदार साहेब जुन्नर यांना प्राधिकृत केले आणि त्या जमिनीची त्या जी मिळकत आहे त्याचे लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा अधिकार 6 वर्ष लागतात. 6 वर्ष. 1 मिनिट झाले त्याचं. त्याचे लायसन चालू आहेत का रद्द केलेत आपण? हो सचिव, विषय त्याचे लायसन्स रद्द केलेत का चालू आहेत? रद्द केले दोघांचे पण ना बंद. तुम्ही जे म्हणले प्रोसिजर, त्यांचा लायसन्स रद्द केले, माझ्या शेतकऱ्यांचे पैसे. ऐका, त्याला प्रतिप्रश्न नका विचारत बसू. त्याला उत्तर दिलं मी, तुमचे पैसे लगेच प्रकाश शेठ ते लगेच लिलावाचं ज्याचं करून प्रकरण करून टाका. त्यांचे लायसन्स रद्द केले, जमीन पण जप्त केली, पण त्याची प्रक्रियाचा प्रश्न नाही. शेवटी त्याचं लगेच आता करतो ते करो. पण ते नाही लायसन्स न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला, एवढंच माझं म्हणणं आहे. काय लायसन्स रद्द केले, पण इथून पुढं जे लायसन धारक आहे, ज्यांना लायसन द्यायचंय, त्यांना तुमच्या प्रक्रियेच्या पुढं कुणाला देऊ नका, हे माझं म्हणणं आहे. कारण काय तुम्ही मॉर्गेज घेता, याचं घेता, 2 जामीनदार घेता, आणि याच्या आधीचे व्यापाऱ्यांना मॉर्गेज नव्हतं साहेब. नव्हतं याच्या आधीच्या व्यापाऱ्यांना नव्हतं साहेब. कुणी यायचं, कुणी लायसन वाटत होते. तुम्ही प्रश्न विचारत बसता. 1 मिनिट सरपंच, मला बाकी उत्तर द्यायची, तुम्ही बाकीचं काय करायचं नाही सूचना करा. तुमच्या सगळ्यात सूचना एक ती मेन होती, ऐका ना. 6 वर्ष झाले सूचना करतोय मी साहेब. नाही ना, मी काय करू सांगा तुम्ही. तुम्ही म्हणले मॉर्गेज करता, हे करतात, तर काही ठिकाणी सरपंच 25-25 लाख रुपये ना, बरोबर धनेशेठ, नाशिक मार्केटला वगैरे घेतात, 5-5 कोटीचं हे घेतात. तो भाग नाही, पण तरी तुम्ही सूचना तुमची असेल ते मला करा. याचं पैशाच्या बाबतीत ते दिलं, ती सूचना सुद्धा आपण त्यांची त्याच्यावर विचार करू. अजून दुसरं कोणाचं बोलायचंय? बोला सरपंच, बोला भुजबळ, बोला.